Today we are going to about start the vibrations of air column in pipe closed at one end. So now this one is a pipe. This one is a pipe. So it has a length L. L is the length of the pipe. Now take a tuning fork. We know about the tuning fork, and hammer this on the rubber pad and keep near to this tube so that the waves goes inside the tube like this. At the one end, at the end of this tube, so this can be reflected. So that means here one node will form and here one antinode will form. आजचा टायटल असा आहे की व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आहे. या ठिकाणी मी एक ट्युनिंग फोर्क घेतलेला आहे आणि एक पाईप घेतलेला आहे, त्याचा एक एंड फिक्स आहे. तर ते हा ट्युनिंग फोर्क रबर पॅडला वाजवल्यानंतर या ट्यूबच्या जवळ आणलेलं आहे. मग यामधून साऊंड वेव्ह यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. मग या एंडला तो काय रिफ्लेक्ट झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार झालेला आहे. यामध्ये एक नोड याच्या खाली आलेला आहे, एक अँटीनोड येत आहे. नाव सी अबाउट दिस. सो नाव द डिस्टन्स बिटवीन दीज अँड नोड अँड अँटीनोड इज ए λ/4. L is λ/4. So what is lambda? Lambda is a wavelength of sound wave. L is the length. So now we can arrange this. So therefore lambda is equal to 4L. जर आपण अरेंज केलं तर लॅम्बडा इज इक्वल 4L. मग आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट कुठलं इक्वेशन माहिती आहे की बाबा साऊंडचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला V इज इक्वल टू N लॅम्बडा. V इज इक्वल टू N लॅम्बडा. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? N. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दी फ्रिक्वेन्सी. N is equal to V by lambda. So now substitute the value of lambda. So N is equal to V by 4L. What is V? Velocity of sound. So now this one is a frequency. Which frequency? So now this one is a fundamental frequency. So now this one is a fundamental frequency. तर आता V is a velocity. मग इथं जो वाजवल्यानंतर तो जो अँटीनोड आहे इथं या एजचे आहे थोडं वर येणार आहे. मग त्याला आपण काय करणार आहे? एंड करेक्शन. द एंड करेक्शन इज बिटवीन दी एज ऑफ द ट्यूब अँड दी रियल अँटीनोड इज फॉर्म. दॅट डिस्टन्स इज ए एंड करेक्शन. सो एंड करेक्शन इज डिनोटेड बाय ई. म्हणजे अँटीनोड इथं एक्झॅक्ट फॉर्म होण्याच्या अगोदर थोडं इथं वर फॉर्म होणार आहे, तो ई घेतला आहे. मग आपण बघूया. देअरफॉर N इज इक्वल टू V अपॉन 4L प्लस E. मग हा कंप्लीट मग L काय झाला? कंप्लीट L झाला. देअरफॉर V इज इक्वल टू 4L झाला. असा हा पहिला फॉर्म झालेला. सोपा आहे बरं का, काय नाही की वेन ए ट्युनिंग फोर्क इज अ हॅमर ऑन ए रबर पॅड अँड कीप नियर टू दी वन एंड ऑफ द ट्यूब. सो नाव साऊंड वेव्स एंटर इन टू दिस अँड रिफ्लेक्ट ॲट वन एंड. सो स्टेशनरी वेव विल बी फॉर्म वन अँटीनोड अँड वन नोड. मग एवढं लिहायचं. याला काय म्हणलेलं आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता नंतर ना सो यू कॅन कीप द हॅमर ऑन द रबर पॅड काय ट्युनिंग फोर सच दॅट ए साऊंड विल मूव लाईक दिस. इथं रिफ्लेक्ट होईल. मग इथं रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो सुपर इम्पोज होऊन तो असा येईल. म्हणजे एंडला काय येणार? एक नोड. आणि इथं काय येणार? एक अँटीनोड. आणि इथं काय येणार? नोड. नोड म्हणजे काय? झिरो डिस्प्लेसमेंट. आणि इथं काय? अँटीनोड. म्हणजे अँटीनोड नोड अँटीनोड नोड असं आहे. मग आता टोटल लेंथ किती आहे आपल्याला माहीत आहे? टोटल L इज अ टोटल लेंथ. L इज इक्वल टू तर किती आहे? L/4 प्लस 2L/4 प्लस 3L/4. L इज इक्वल टू 3 λ/4 असं. मग याला मी काय म्हणणार की बाबा इथं लॅम्बडा आहे म्हणून इथे मी λ1 घेतो. मग आता λ1ची किंमत काढू. हे बघा, हा कंप्लीट λ/4 1, हा कंप्लीट λ/4 2, हा कंप्लीट λ/4 म्हणजे 3 λ/4 लिहिले. देअरफॉर λ1 इज इक्वल टू 4L डिवायडेड बाय 3R. 4L डिवायडेड. मग आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट हाच फॉर्म्युला मी तो वापरला की V इज इक्वल टू En1 λ1. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे?
n1 is equal to v lambda 1. So therefore n1 is equal to, what is v? V is a velocity of sound. So lambda 1 काय आला माहिती आहे का? 4l divided by 3 हे 3. मग आता आपल्याला माहित आहे की रिअल अँटीनोड कुठे येतो? ह्याच्या थोडं वर. मग या दोन डिस्टन्स मधलं अंतर किती येतं? एंड करेक्शन ई. मग तो एंड करेक्शन ई आपण बघूया. म्हणजे 3v डिवायडेड बाय 4 इंटू एल प्लस ई असं झालेलं आहे. हा एक्झॅक्ट फॉर्म्युला थोडं अजून सॉल्व केलं. n1 इज इक्वल टू 3v इज इक्वल टू एल प्लस ई म्हणजे टोटल एल 3l. आता बघा याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणलेलं आहे. याला काय म्हणलेलं आहे माहीत आहे का? की फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक, सॉरी थर्ड हार्मोनिक म्हणलेलं आहे. याला काय म्हणलेलं आहे? 3v आहे ना. सॉरी आपण जर हे केलं n1 इज इक्वल टू 3 इंटू हे म्हणजे 3n आलेलं आहे. म्हणजे याला थर्ड हार्मोनिक म्हणतो मी. थर्ड हार्मोनिक आणि फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन हे काय माहिती आहे का? फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय? हा फ्रिक्वेन्सीचा प्रकार आहे. म्हणजे 3 टाइम्स n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर नेक्स्ट जी फ्रिक्वेन्सी येणार ती तिप्पट असणार आहे. म्हणजे याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणलेलं आहे. आणि थर्ड हार्मोनिक म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे तिप्पट आहे म्हणून याला थर्ड हार्मोनिक म्हणते. ठीक आहे. आपण आता हा झाला सेकंड ग्राफ, सेकंड डायग्राम. थर्ड डायग्राम बघूया. सो नाव अगेन टेक ए ट्युनिंग फॉर हॅमर आणि रबर पॅड अँड कीप नियर टू दिस tube. So now this one is a complete L. So now the sound waves move like this. Sound waves असा move होतो. Sound wave असा move होतो. मग बघूया. मग तो इंटरफिअर झाल्यानंतर सुपरपोज होऊन तो असा तयार होतो. मग आता सांगा इथं काय येणार? इथं नोड, इथं काय येणार? अँटी नोड, इथं नोड, इथं अँटी नोड, इथं नोड आणि इथं अँटी नोड. किती झाले बघा? हा 2 मधला लॅम्बडा बाय 4 1 2 लॅम्बडा बाय 4 1 2 3 4 5 म्हणजे L इज इक्वल टू 5 लॅम्बडा 2 बाय 4. 1 लॅम्बडा बाय 4 2 लॅम्बडा बाय 4 3 लॅम्बडा बाय 4 4 लॅम्बडा बाय 4 आणि 5 लॅम्बडा. आता आपल्या लॅम्बडा 2ची किंमत काढायची. लॅम्बडा 2 इज इक्वल टू 4l डिवायडेड बाय 5. सो मग पुन्हा एकदा हा फॉर्म्युला वापरायचा. v इज इक्वल टू डायरेक्ट n लॅम्बडा. इथं काय येणार? n2 लॅम्बडा. देअरफॉर n2 इज इक्वल टू v डिवाइड बाय लॅम्बडा. मी आहे ना फक्त v2 लिहिलं नाही, vच लिहिलं. का? v इज ए वेलॉसिटी ऑफ साऊंड इज कॉन्स्टंट. किती असणार आहे माहिती आहे का? तुम्हाला माहितीच असेल. v इज इक्वल टू लॅम्बडा 2. इज लॅम्बडा 2 4l बाय. हा एक फॉर्म्युला तयार झाला. मग आता आपल्याला या ठिकाणी थोडं वर असणार आहे. म्हणजे एक एंड करेक्शन आला म्हणजे n2 इज इक्वल टू 5v अपॉन 4l प्लस ई. व्हॉट इज ई? एंड करेक्शन. व्हॉट इज एंड करेक्शन? द डिस्टन्स बिटवीन नोड ऑन द सरफेस at the edge of tube and above the air column, above the surface. So that is E. मग असा आला. तो जर सॉल्व केलं की n2 इज इक्वल टू 5v अपॉन 4 इंटू टोटल एल आहे एल. मग n2 इज इक्वल टू 5n आहे. बघा n इथं आहे. v अपॉन 4l. v अपॉन 4l हा n आहे जे 5n. मग आता याला सांगा काय असेल? सोपं आहे. n2 इज इक्वल टू 5n म्हणजे n2 म्हणजे काय? हा आहे ना फिफ्थ हार्मोनिक. फिफ्थ हार्मोनिक आणि सेकंड ओव्हरटोन. फिफ्थ हार्मोनिक अँड सेकंड ओव्हरटोन. ओके. तर यानुसार मी एक जनरल फॉर्म्युला तयार करतो. देअरफॉर n इज इक्वल टू 2p प्लस 1 इंटू n. n इज इक्वल टू 2p प्लस म्हणजे n ॲट p इज इक्वल टू 2p प्लस 1. इथं जर 2 टाकलं 2 इंटू 2 4 4 प्लस 1 5 5n आला. तर मी 1 टाकला n1 इज इक्वल टू 2 इंटू 1 2 प्लस 1 3 म्हणजे 3n आला. तर जे काय टाका असेल. आता मी आहे ना एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल n ॲट 4. n ॲट 4 घेतला 2 इंटू 4 8 म्हणजे 9n आला. 2 इंटू 4 8 8 प्लस 1 9 9n आला. ठीक आहे.
साधं सोपं आहे. आज आपण इथंच थांबूया.